नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। परिसर अभ्यासातील इतिहासाची आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत त्यामधील आपण एकूण 72 प्रश्नांचं वाचन करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप व सराव होईल। म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत झालेले जे पेपर आहेत या पेपरमधील इतिहास विषयांच्या प्रश्नांचं आपण वाचन करूयात। तत्पूर्वी तुम्हाला जर ओल्ड पेपर आणि मॉडेल पेपर जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ओएसिस करियर पॉईंटच्या ॲपमध्ये जा। तुम्हाला तिथे ओल्ड पेपरही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि मॉडेल पेपर म्हणजे सराव पेपरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा डायरेक्ट तुम्ही ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नांचं वाचन करूयात। 2025 मध्ये झालेला जो पेपर आहे या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयाच्या अंतर्गत जे इतिहासाचे प्रश्न आहेत त्यांचं आपण वाचन करूयात। प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? आपल्याला अयोग्य जोडी विचारली आहे, तर अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 आरमारातील अधिकारी मुहम्मद कुली खान, ही जोडी अयोग्य आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे, रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? तर गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी हे विशेषण छत्रपती राजाराम महाराज यांच्यासाठी वापरलेलं आहे, पर्याय क्रमांक 2। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे ते विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन विश्लेषणाचे व्हिडिओ बघू शकतात। तुम्हाला फक्त परिसर अभ्यास आणि इयर टाकायचं आहे यूट्यूबमध्ये, लगेच तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होतील किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याच्या लिंक दिलेल्या आहेत। नेक्स्ट आहे, रामायण रामानंद सागर भारत एक खोज डॅश डॅश। तर भारत एक खोज ही मालिका सुरू केली होती श्याम बेनेगल, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? तर ती विरोध करणारी संघटना होती रझाकार, पर्याय क्रमांक 3। आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? तर आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा संस्थानिक व ब्रिटिशांच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? तर ही संस्था किशोर नावाचे मासिक प्रकाशित करते, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे म्हटलंय? तर ती घटना म्हणजे रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट याच्याशी संबंधित काकोरी कट आहे। नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? तर ती व्यंगचित्र काढली होती बाळासाहेब ठाकरे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 2024 मध्ये जो पेपर झाला होता परिसर अभ्यासाचा त्यामधील आपण इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र आहे दर्पण, पर्याय क्रमांक 3। विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? तर गटात न बसणारे पद आहे अवेस्ता, कारण पारशी धर्माचा हा धर्मग्रंथ आहे, बाकीची सर्व ही विविध धर्माची प्रार्थनास्थळं आहेत। खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकांचे वैशिष्ट्य कोणते?
तर दशावतारी नाटकांचं वैशिष्ट्य आहे नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश डॅश हे नाव दिले. तर रायरीच्या किल्ल्यास रायगड तर तोरणा किल्ल्यास प्रचंडगड, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधानं कोणती? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत, अगदी बरोबर आहे. आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला, बी पण बरोबर आहे. गुरुग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन केले, सी देखील अगदी बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 तिन्ही योग्य, ए बी सी पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट आहे, छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे? तर मंत्री या पदावर व्यक्ती पत्रव्यवहार सांभाळण्याचे काम पाहत असे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर खडूफळा ही जी योजना होती ही प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भानं होती, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 3 उत्तराची निवड केली तर आपल्या सर्व जोड्या योग्य जुळून येतील. नेक्स्ट, 2021 मध्ये जो झालेला पेपर आहे परिसर अभ्यासाचा, त्या पेपरमधील आपण इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड हा अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत मानला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी योग्य विधानं कोणती आहेत? अ, हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात, अगदी बरोबर आहे. अ, हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणांच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली आहेत, ब पण बरोबर आहे. हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत, क देखील बरोबर आहे, म्हणजे तीनही बरोबर आहेत, अ ब क, म्हणजे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बुद्धिमान मानव हा क्रोमॅग्नॉन या नावाने ओळखला जातो, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेले प्रदेश किंवा ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता? स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा नसलेला प्रदेश, ठीक आहे, तर तो होता म्हैसूर आणि मदुराईचा, बाकीचे हिंदवी स्वराज्याचा भाग होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून सुब्रमण्यम भारती जे तमिळ कवी आहेत त्यांनी आपली काव्यरचनेमध्ये अशी कल्पना केली आहे. नेक्स्ट, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? तर ते 17व्या शतकात उभारले गेले. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, समर्थ रामदास, पर्याय क्रमांक 2 जांब. शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाजी घोरपडे. नेक्स्ट, शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा पद
कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? तर बारगीर हे जे काही संबोधन आहे किंवा हे जे काही पद आहे हे घोडदळाच्या संदर्भाने आहे. त्यानंतर 2020मध्ये जो झालेला पेपर आहे त्या पेपरमधील इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात. तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप, यामध्ये तुम्हाला ओल्ड पेपर दिलेले आहेत, आतापर्यंत झालेले सर्वच्या सर्व ओल्ड पेपर, आणि तिथे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील ऑनलाईन पद्धतीने ॲपमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला ते पाहता येतील आणि प्रत्येक ओल्ड पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ देखील आहे. याच ॲपमध्ये तुम्हाला सराव पेपरसुद्धा आहेत. सराव पेपर तुम्ही सोडू शकता, ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता तो प्रश्न, आणि तुम्हाला त्या सराव पेपरच्या विश्लेषणाचा व्हिडिओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 2020चे प्रश्न यांचे वाचन करूयात आपण. प्रश्न आहे, माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे पापायरस. हा प्रश्न TET पेपर फर्स्ट 2020ला आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतातील फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटल्या जाते? तर शहेनशाही असं म्हटल्या जाते. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? तर अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती आहे. बीजगणितातील गणिताला दिलेला अलजेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? बीजगणिताला दिलेले अलजेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर ते अरबी भाषेतील आहे. नेक्स्ट आहे, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पैठण या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणते कोणते? हे आहे बघा, निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता, हे अयोग्य आहे. निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती, हे सुद्धा अयोग्य आहे. मग आपलं उत्तर आहे दोन्ही अ आणि ब अयोग्य. मग आता या प्रश्नाचं जर आपल्याला डिटेल माहिती पाहिजे आहे की काय अयोग्य आहे आणि मग याचं योग्य उत्तर काय आहे, तर आपण 2020चा जो परिसर अभ्यासाचा स्वतंत्र 30 प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. पुढे पाहूयात आपण, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर आपलं उत्तर आहे दाऊद खान. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर उत्तर आहे आपलं रोख पगार. नेक्स्ट आहे, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोक जीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्यास संबंधित संत कोण? तर संत एकनाथ. आणि 2020चा लास्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोन्याचे होन. आता आपण 2018 या पेपरविषयीचे आलेले प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे की माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने खालील पर्यायांपैकी कशावर लिहित असे? तर आपलं उत्तर आहे कच्च्या विटा. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? तर पूर्वीचा असा त्याचा अर्थ होतो. व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता?
तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. नेक्स्ट आहे की देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? तर मोहम्मद तुघलक. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायांपैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? तर चैतन्य महाप्रभू. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ओके. आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता, बरोबर आहे. निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरचा जहागिरी बक्षीस दिली होती, हे चूक आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे फक्त एक योग्य. नेक्स्ट आहे आता छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर सलाबत खान. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे? तर अमात्य व सचिव. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? तर पर्याय क्रमांक 3 शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. आणि 2018चा शेवटचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? तर उत्तरे पर्याय क्रमांक 1 सोन्याचा होन व तांब्याची शिवराई. दोन 2017ला आलेले प्रश्न पाहूयात आपण. इतिहासाचा जनक कोणाला म्हटल्या जाते? तर हिरोडोटस यांना आपण इतिहासाचे जनक असं म्हणतो. बघा, तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर इथे आपल्याला 2013 ते 2025 पर्यंत झालेले सर्व पेपर विषयानुसार तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येईल, ज्यामध्ये जुने पेपर आहेत जे ऑनलाईन सोडवता येतील, त्यांच्या PDF व्ह्यू करता येईल, त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा पाहता येईल. तसेच आपण आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये सराव पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला ओएसिस करिअर पॉईंट सर्च करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? तर बघा, नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते, बरोबर. ही एक प्राचीन संस्कृती आहे, बरोबर. या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत, बरोबर. ही तीनही वैशिष्ट्ये होती, म्हणजे उत्तर झालं पर्याय 4 तिन्ही अ ब क. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअंडरथल मॅन म्हणजे कोण? तर शक्तिमान मानव. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता? तर बऱ्हाणपूर व तुळजापूर. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असे कोणी म्हटले आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? तर छत्रपती शिवाजी राजे. पैठण संत एकनाथ. तर नरशी कोण? संत नामदेव. पुढे आहे कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? तर उत्तर 4 आहे बजाजी नाईक निंबाळकर. मग आता याची डिटेल माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर परिसर अभ्यासाचा जो स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलला, 30ही प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरण तो तुम्ही बघू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये सुद्धा शोधू शकता. पुढचा क्वेश्चन आहे की शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाचे संबंधित संबोधन किंवा पद कोणते? तर बारगीर.
प्रश्न पाहूयात आपण 2016चे आता सुरू झाले आहेत की खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती. बघा, औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायातून झाली, बरोबर. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली. औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली. आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. तर योग्य विधान फक्त एक आहे. तर इतर विधान कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे याची डिटेल माहिती तुम्ही स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहून घ्या, जो स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. तर पर्याय एक आहे सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. आता आपल्याला 138 नंबरचा क्वेश्चन जोड्या दिल्या आहे की व्यक्ती आणि संबंधित संस्था किंवा संघटना, व्यक्ती आणि संस्था आणि संघटना. तर याची जोडी पर्याय क्रमांक 3 बरोबर येते, ज्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, तर पर्याय हा 3 राष्ट्रसेवा दल, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर स्वतंत्र मजूर पक्ष, सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक आणि पंडित मोतीलाल नेहरू स्वराज्य पक्ष. पुढे आहे प्रश्न आता आपला, आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते. तर विश्वास, एकता, बलिदान. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, धर्मजात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते विधान अयोग्य ठरते. अयोग्य ठरते म्हटलंय. मग आता पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे की आरमार दलातील अधिकारी सिद्धी मिस्त्री बरोबर आहे. पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मकसूद हे अयोग्य आहे, बरोबर. मग आता नंबर 3 सैन्यातील सरदार सिद्धी हिलाल हे बरोबर आहे आणि विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम बरोबर आहे. नेक्स्ट आहे की खालील योग्य विधान किंवा विधाने कोणती किंवा कोणती. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला, हे विधान बरोबर आहे. फारसी शब्दांना पर्याय संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. दोन 2014 मधील आपण परिसर अभ्यास या विषयाच्या अंतर्गत इतिहासाची प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, युरोपातील ख्रिस्ती धर्मातील धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय. तर तिला आपण पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य असं संबोधतो. नेक्स्ट, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. संबंधित नसलेली बाब विचारले तर दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन हेच काय आहे, रॉंग आहे. नेक्स्ट, संस्था, संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता आहे. तर आपण जर पर्याय क्रमांक 3ची जर निवड केली तर या सर्व जोड्या योग्य ठरतात. त्यानंतर आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते. तर पर्याय क्रमांक 4 झेप घेणारा वाघ. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य खालील पर्यायापैकी जोडी कोणती आहे. अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर अयोग्य जोडी आहे दौलत खान मुरारबाजी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी या आणि डॅश डॅश आहे तिथं राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचे वर्णन केले आहे. थोडक्यात वरील ओळीमध्ये कोणाचे वर्णन आढळते. तर महाराणी ताराबाई. नेक्स्ट, 2013 जो झालेला TET पेपर क्रमांक 1 आहे त्यामधील परिसर अभ्यासाच्या या विषयातील इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात. खालील पर्यायापैकी समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य
जोडी कोणती? अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज. त्यानंतर नेक्स्ट, प्रतियोगी सहकारिता हे तत्त्व जाहीर करणारे खालील पर्यायापैकी कोण? तर आपल्याला माहिती आहे प्रतियोगी सहकारिता ही संकल्पना आहे लोकमान्य टिळकांची. पर्याय क्रमांक 3. मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली? तर ती नावे दिली होती राजगड आणि विशाळगड. म्हणजे मुरुंबदेवचं राजगड आणि खेळणाचं विशाळगड म्हणजे पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायापैकी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? तर योग्य जोडी आहे सचिव आज्ञापत्र तयार करणे. पर्याय 2. नेक्स्ट, मानव उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? तर ताठकण्याचा माणूस होता होमो इरेक्टस. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 2013 मधील इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्या स्थळानुसार संरचना असे म्हणतात. तर हे रॉंग आहे. ब, राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. ब मात्र बरोबर आहे, म्हणून फक्त ब असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 2025 पर्यंतचे TET पेपर क्रमांक 1 झाले. त्यामधील इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन केलं जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजून यावं, तुमचा सराव व्हावा, हाच त्यामागचा उद्देश होता. जर तुम्हाला या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन प्रत्येक इयरचे परिसर अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये ओल्ड क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिले TETचे मागील 9 वर्षाचे आणि सराव पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.